माझ्या मम्मीचं घर आहे ना भरपूर लांब आहे, म्हणून आम्हाला ना वर्षामध्ये किंवा वर्षामध्ये 2-1 वेळेस आम्ही जातो. ते पण जास्त दिवस नाही थांबत. पण हे आहे ना, हे माझं छोटंसं माहेर आहे, जे माझ्याच घराजवळ आहे आणि आठवड्यामधनं 1 वेळेस तरी आम्ही तिथं जातो म्हणजे जातो. ते म्हणजे दीदीचं घर आहे. तर शनिवार रविवारी ना दीदीच्या घरी गेलो होतो मागच्या आणि सरप्राईज दिलं होतं त्यांना सगळ्यांना. जिजूंना पण माहीत नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून. तर सगळेजण भरपूर खुश झाले होते, जिजून ते सगळेजण. आणि बघता बघता बघा ना, मुलं पण किती मोठे होऊन जातात. जसा हा दीदीचा मुलगा इतका मोठा होऊन गेला, जसा 10वीमध्ये चालला झाला. खरंच कळत नाही वेळ कधी इतका स्पीडमध्ये पडतो म्हणून असं. तर आता स्पेशल जेवण बनवणार होती दीदी. मला स्पेशल म्हटलं म्हणजे आमचं आवडती आहे कढी, भज्या, भात आणि भाकर. बस इतकं टेस्टी जेवण होतं ना, काय सांगू तुम्हाला. आणि दीदीच्या हाताची कढी खूपच छान लागते, खूप म्हणजे खूपच छान लागतं. दरवेळेस आम्ही दीदीच्या हाताची कढी खातो म्हणजे खातो. बाय चान्स तिच्या घरी गेलो आणि जर काही बनवायचं आलं तर ओम क्रिशूचे काका आले आणि त्यांनी ना कॅडबरी घेऊन आले होते. तर क्रिशू मलाही करत होते. खूप छान वाटतं यार, इतकी सगळी फॅमिली जॉईंट होते तेव्हा खूप मस्त वाटतं. असं वाटतं ना इथंच राहावं, पण नाही, ज्याच्या त्याच्या कामाला जावंच लागतं प्रत्येकाला. तर थोडा टाईम काढून आम्ही येतो दीदीच्या घरी शनिवार रविवारी. म्हणजे भरपूर टाईम काढून आलो होतो दीदीच्या घरी. तसं आठवड्यामध्ये भेटूनच घेतो आम्ही, पण असं राहायला कधीतरी येतो. सकाळी उठून आहे ना, हे तिकडंच गेले होते झोपायला. मग ते आले आणि मग त्यांना चहा वगैरे दिली, कारण त्यांना टाईम भरपूर होत होता. ते गेल्यानंतर आम्ही आणि मुलांनी मस्तपैकी नाश्ता केला. ज्या रात्रीच्या पोळ्या होत्या ना, त्यांना तळून दिल्या होत्या दीदीने. आणि दीदीला जास्त करून व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. आणि हां, आमच्या दीदीच्या घरचा नियम कसा आहे, टाईमपास काही करायचं नाही. 11 वाजेपर्यंत सगळी कामं होऊन जायला पाहिजे. सकाळी तिचा स्वयंपाक पण झाला होता, पोता वगैरे राणी करत होती. मी बाहेर भांडे वगैरे घासून घेतले होते आणि ताई कपडे बिपडे धुवून वरती टाकून आली होती. कारण उर्वीचं डोकं वगैरे धुवायचं होतं, तर त्यांची अंघोळ ताईनेच केली होती. आता सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मुलं एन्जॉय करत होते. उर्वीन त्यांनी ॲन्युअल फंक्शनमध्ये पार्टिसिपेट केला होता ना, तर त्याची डान्स प्रॅक्टिस होत होती. तर क्रिशू पण घडी घडी डान्स करत होता आणि खूप छान वाटलं त्याला. सगळेजण आम्ही एकत्र येतो ना, तर त्याला खूप छान वाटतं. नाही तर तो पूर्ण दिवस एकटा एकटाच राहतो आणि खूप रडतो. तर डान्स प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो होतो आणि खूप छान म्हणजे एकदम रिलॅक्स टाईम वाटला होता. आता म्हटलं घरी जाण्याचा टाईम झालेला आहे, तर स्कूटी राणीला येते म्हणून बरं आहे की टेन्शन नाही आहे. नाही तर असं आहे ना, माझं 2 वेळेस स्कूटी घेतली गेली, पण काय माहिती कधी नशिबात राहीन ते मी शिकणार. जीव खूप घाबरतो माझा स्कूटी शिकायला, पण काही नाही, मी शिकून तर जाईल. ठाणून घेतलं तर शिकून जाईल. घरी आल्यानंतर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी बनवली. भाकरी माझ्या टाकून झाल्या होत्या, मेथीची भाजी फक्त वघारायची होती. त्याच्यासाठी कांदा आणि टमाटा कापून घेतला होता. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवता का, कमेंटमध्ये सांगा. आणि खूप टेस्टी लागते मेथीची भाजी, म्हणजे इतकी